तर एक मोठी बातमी, संतोष देशमुख हत्या प्रकरणाची आज बीडच्या विशेष मकोका न्यायालयात सुनावणी होणार आहे। वाल्मिक कराड याची दोषमुक्ती अर्ज फेटाळल्यानंतर इतर आरोपींनी सुद्धा दोषमुक्तीसाठी अर्ज केलाय। त्यावरती काय सुनावणी होते याकडे सर्वांचं लक्ष लागलंय। वाल्मिक कराड याच्या संपत्ती जप्ती संदर्भात आज कोर्टामध्ये निर्णय होऊ शकतो। पवार कुटुंबाच्या राजकीय वाटा वेगळ्या असल्या तरी कौटुंबिक आणि नातेसंबंधातील जिव्हाळा आजही कायम आहे। त्याचा प्रत्यय वारंवार येत असतो। काल मुंबईमध्ये पवार कुटुंबातील नात्याची घट्ट वीण पुन्हा एकदा समोर आली। विधानसभा निवडणुकीत राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे प्रतिस्पर्धी असलेले युगेंद्र पवार यांचा साखरपुडा सोहळा पार पडला आणि यावेळी शरद पवार, अजित पवारांसह संपूर्ण पवार कुटुंबीय एकत्र आलं होतं। पाहूयात। राज्यातले ज्येष्ठ नेते शरद पवार यांच्या कुटुंबात आणखी एक लग्नाचा बार उडणार आहे। उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे पुतणे युगेंद्र पवार यांचा साखरपुडा संपन्न झाला। मुंबईत एका शाही सोहळ्यात युगेंद्र पवार आणि तनिष्का कुलकर्णी यांचा साखरपुडा पार पडला। या सोहळ्याला ज्येष्ठ नेते शरद पवार, उपमुख्यमंत्री अजित पवार, सुप्रिया सुळे यांच्यासह संपूर्ण पवार कुटुंबानं हजेरी लावली। राजकारणात एकमेकांच्या विरोधात असणारे पवार कुटुंब या सोहळ्याच्या निमित्तानं पुन्हा एकदा एकत्र आल्याचं बघायला मिळालं। काही दिवसांपूर्वी अजित पवार यांचे सुपुत्र जय पवार यांचाही मोठ्या थाटामाटात पुण्यात साखरपुडा झाला। त्या निमित्तानं ही संपूर्ण पवार कुटुंब एकत्र आलं होतं। यावेळी शरद पवारांचं स्वागत करण्याकरता स्वतः अजित पवार गेले होते। जय पवार यांचं लग्न ठरताच त्यांनी शरद पवार यांना भेटून आशीर्वादही घेतले होते आणि त्यावेळी शरद पवार यांच्या पत्नी प्रतिभाताई पवार, खासदार सुप्रिया सुळे आणि कुटुंबातील इतर सदस्य उपस्थित होते। याचे फोटो सुप्रिया सुळे यांनी सोशल मीडियावर शेअर केले होते। त्यानंतर आत्ताही युगेंद्र पवार यांच्या साखरपुड्याची माहिती देताना आत्या सुप्रिया सुळे यांनी सोशल मीडियावर फोटो शेअर केले होते। राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये फूट पडल्यानंतर युगेंद्र पवार यांनी शरद पवार यांची साथ देत राजकारणात सक्रिय होण्याचा निर्णय घेतला होता। नुकत्याच झालेल्या विधानसभा निवडणुकीत त्यांनी काका अजित पवार यांच्या विरोधात शड्डू ठोकला होता। या निवडणुकीत अर्थातच अजित पवारांचा अनुभव कामी आला आणि युगेंद्र पवार यांचा पराभव झाला होता। पण कुटुंब आणि राजकारण दोन्ही गोष्टी वेगवेगळ्या ठेवण्याचं कसब पवार कुटुंबियांकडे आहे हे पुन्हा एकदा दिसून आलंय। अजित पवार यांच्यासह त्यांचे दोन्ही पुत्र जय आणि पार्थ सुद्धा या साखरपुड्याला उपस्थित होते। पवार कुटुंबात अनेक वर्षांनंतर सलग 2 विवाह सोहळे होणार आहेत। त्याआधी झालेल्या साखरपुडा सोहळ्यात कुटुंबाची एकी बघायला मिळाली। पवार कुटुंबातील हे आनंदाचे क्षण त्यांच्या समर्थकांमध्ये उत्साह वाढवणारे आहेत। पवार कुटुंबातील ही एकता आणि हे बंध असेच कायम राहोत अशी इच्छा पवार कुटुंबावर प्रेम करणाऱ्या प्रत्येक व्यक्तीकडून व्यक्त करण्यात येते। ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत। पुन्हा एकदा पाहणार आहोत अतिशय वेगवान स्वरूपातल्या बातम्या। सुरुवात करूया। शिवसेना उबाठा पक्षाचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे 2 दिवसांच्या दिल्ली दौऱ्यावर जाणार आहेत। 6 आणि 7 ऑगस्ट रोजी उद्धव ठाकरे दिल्ली दौऱ्यावर असून ते इंडिया आघाडीच्या प्रमुख नेत्यांसोबत बैठकीला उपस्थित राहणार आहेत। राहुल गांधींच्या निवासस्थानी होणाऱ्या स्नेहभोजनाला देखील ते हजेरी लावणार आहेत। उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी हिंदुत्वाच्या मुद्द्यावर भाष्य करत उद्धव ठाकरेंवर जोरदार हल्लाबोल केला। सध्या हिंदू दहशतवाद, भगवा दहशतवाद म्हणतात, मात्र उद्धव ठाकरे गप्प बसलेत असं म्हणत एकनाथ शिंदे यांनी उद्धव ठाकरेंना टोला लगावलाय। विधानसभा निवडणुकीमध्ये गुहागर मतदारसंघात माझ्या 3 सभा झाल्या असत्या तर भास्कर जाधवांना 20,000 मतांनी उलटं पडलं असतं असा टोला रामदास कदम यांनी लगावला। योगेश कदम यांच्या कामाचा धडाका पाहून काही लोकांना पोटशूळ उठलंय म्हणून त्यांचा राजीनामा मागतायत अशा शब्दात त्यांनी अनिल परब यांच्यावरही निशाणा साधला।
महाराष्ट्रात भारतीय जनता पक्षाला यंदा सर्वाधिक यश मिळवून द्यायचं असून त्याचं नेतृत्व उत्तर महाराष्ट्रातून व्हावं हे आपलं लक्ष्य आहे। जळगाव महापालिकेमध्ये सर्वाधिक नगरसेवक निवडून आणायचे आहेत असा निर्धार जलसंपदा आणि आपत्ती व्यवस्थापन मंत्री गिरीश महाजन यांनी केलाय। उपमुख्यमंत्री अजित पवारांचे बंधू श्रीनिवास पवार यांचे चिरंजीव योगेंद्र पवार यांचा साखरपुडा मुंबईमध्ये संपन्न झाला। यावेळी संपूर्ण पवार कुटुंबीय तसंच संजीव कुलकर्णी यांचे कुटुंबीय उपस्थित होते। पवार आणि कुलकर्णी कुटुंबाचा एकत्र फोटो खासदार सुप्रिया सुळे यांनी सोशल मीडियावर पोस्ट केला। पुढची बातमी, महादेव मुंडे हत्या प्रकरणात मुंडे कुटुंबियांना ज्या आरोपींवर संशय आहे तो आरोपी देश सोडून जाण्याच्या प्रयत्नात असल्याची माहिती असून पोलीस यंत्रणांनी खातरजमा करून त्वरित कारवाई करावी अशी मागणी रोहित पवार यांनी एक्सवरील पोस्टच्या माध्यमातून केली आहे। सोलापूर शहरात दुसऱ्या दिवशी देखील शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांचे राजीनामा सत्र सुरूच आहे। सोलापूर महानगरपालिका तसंच स्थानिक स्वराज्य निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शिवसेनेमध्ये बंडाळी सुरू आहे। आता शिवाजी सावंत यांच्या समर्थनार्थ युवा सेनेच्या 21 पदाधिकाऱ्यांनी राजीनामे दिले। मालेगाव बॉम्बस्फोट निकालानंतरही भगवा सनातन आतंकवाद शब्दप्रयोग म्हणजे फक्त राजकारण असल्याचं लक्ष्मण हाके यांनी म्हटलंय। हिंसाचार कमी होऊन शांतता प्रस्थापित व्हावी, राज्यात चांगला पाऊस पडावा यासाठी जैन समाजाच्या वतीनं 1.25 लाख जप करून देवाला साकडं घालण्यात आलं। मालेगावात पार पडलेल्या या कार्यक्रमाला मंत्री दादा भुसे उपस्थित होते। महादेव मुंडे हत्या प्रकरणातील एसआयटीचे प्रमुख IPS पंकज कुमावत आणि त्यांच्या टीमनं बीड पोलीस अधीक्षक कार्यालयामध्ये जाऊन पोलीस अधीक्षक नवनीत कावत आणि स्थानिक गुन्हे शाखेच्या विशेष पथकाच्या प्रमुखांशी तपासासंदर्भात चर्चा केली। एसआयटीचे प्रमुख परळीमध्ये तळ ठोकून असणार आहेत। मनोज जरांगे पाटील बीड शहरातील हॉस्पिटलमध्ये एका रुग्णाला भेटायला गेले असता लिफ्टचा अपघात झाला। लिफ्ट पहिल्या मजल्यावरून थेट जमिनीवर आदळली। यामध्ये जरांगे पाटलांसह त्यांचे सहकारी थोडक्यात बचावले। बुलढाणा जिल्ह्यातील भोन गावात असलेल्या भूमिगत बुद्ध स्तूप परिसराला प्रतिबंधित क्षेत्र म्हणून घोषित करण्यात आले। पुरातत्व विभागाच्या उपसंचालकांनी भोन परिसराला भेट देत पुरातन स्मारकांच्या संरक्षणासाठी हा निर्णय घेतलाय। जुन्या पुणे मुंबई महामार्गावर अमृतांजन ब्रिजवर हुल्लडबाज तरुण स्टंटबाजी करताना दिसून आले। वाहतुकीच्या नियमांचं उल्लंघन करून वर्दळीच्या महामार्गावर धोकादायक स्टंट करणाऱ्यांवर कारवाईची मागणी होती आहे। अनधिकृत बांधकामांवर कारवाई करण्यासाठी गेलेल्या अतिक्रमण विरोधी पथकासमोर 3 वर्षाच्या मुलाला इमारतीवरून खाली फेकण्याची धमकी देत शिवीगाळ करण्यात आली। या प्रकरणी दोघांवर गुन्हा दाखल करण्यात आलाय। पिंपरी चिंचवड महापालिकेकडून कारवाई सुरू असताना ही घटना घडली। पंढरपूर शहरातील मुख्य रस्त्यावरील रेल्वे अंडरपास दुरुस्तीसाठी 20 दिवस बंद राहणार आहे। पंढरपूर रेल्वे प्रशासनानं हा निर्णय घेतलाय। त्यामुळे आता वाहतूक सरगम चौक आणि टाकळी रोड अंडरपासकडे वळवण्यात आली आहे। मुख्याध्यापकांना शाळेत उशिरा आल्यामुळे जाब विचारणाऱ्या पालकांनाच मुख्याध्यापकांना शिवीगाळ केली। अमरावती जिल्ह्यातील कणी मिर्झापूर जिल्हा परिषद शाळेचे मुख्याध्यापक प्रकाश गुल्हाने यांनी पालकांना शिवीगाळ करत दमदाटी केली। जळगावच्या पारोळ्यात लंपी आजारानं थैमान घातलंय। लंपीचा संभाव्य धोका टाळण्यासाठी कृषी उत्पन्न बाजार समितीनं दर रविवारी भरवला जाणारा जनावरांचा बाजार बंद ठेवलाय। त्यामुळे बाजार समितीचे 50,000चं उत्पन्न बुडालंय। सह्याद्री व्याघ्र प्रकल्पात वाघांच्या संख्येत वाढ झाली आहे। महाराष्ट्रात 14 तर संपूर्ण भ्रमण मार्गात 32 वाघ असल्याची माहिती समोर आली आहे। डोंबिवलीतील कासा रिओ आणि कासा गोल्ड कोऑपरेटिव्ह हाऊसिंग सोसायटीच्या निवडणुकीवर सोसायटीमधील सदस्य आणि रहिवाशांनी आक्षेप घेतला। निवडणुकीची संपूर्ण प्रक्रिया अपारदर्शकपणे पार पडली। उपनिबंधकाकडे आक्षेप नोंदवून देखील दुर्लक्ष करण्यात आल्याचा आरोप रहिवाशांनी केलाय।